मोदी सरकारने या सरकारी उपक्रमांमध्ये जी कमजोरी होती, जो ढिसाळपणा होता, तो दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लाल फितेचे निकष लावणं आपण बंद केलं आणि व्यावसायिक निकष लावायला सुरुवात केली. सरकारी हस्तक्षेप कमी केला. योग्य व्यक्तीची योग्य पदावर नेमणूक केली. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. आता हस्तक्षेप कमी केला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य दिलं, याचे सुपरिणाम दिसणं स्वाभाविकच होतं. आणि त्यानंतर या कंपन्यांचा पूर्णपणे कायापालट व्हायला सुरुवात झाली. या कंपन्यांनी वेगाने घोडदौड सुरू केली आणि त्याचा परिणाम आता असा दिसतोय, या कंपन्यांचं जे बाजार मूल्य आहे ते गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये 1000 ते 3000 टक्क्यांनी वाढलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे या कंपन्यांच्या अर्थकारणाला बळकटी आल्यानंतर त्याचा फायदा देशाला मजबूत संरक्षण मिळण्यासाठी तर झालाच, परंतु गुंतवणूकदारांचं सुद्धा कोटकल्याण झालं. ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपन्यांचे शेअर होते किंवा 2014 नंतर किंवा या कंपन्यांच्या लिस्टिंग नंतर, म्हणजे IPO आले, या कंपन्यांचं लिस्टिंग झालं आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी या कंपन्यांचे शेअर विकत घेतले त्यांच्या 4 पिढ्यांचं कल्याण झालं. कारण या कंपन्यांचे जे शेअर आहेत त्याची किंमत जवळजवळ 10 पटीने वाढलेली आहे. आणि ज्या वेगाने आपलं संरक्षण क्षेत्र घोडदौड करत आहे, या सार्वजनिक कंपन्या घोडदौड करत आहेत, ते जर पाहिलं तर पुढच्या 10 वर्षामध्ये या कंपन्यांचे जे शेअर आहेत ते आणखी वधारण्याची शक्यता आहे.